नमस्कार, दीपिकाज रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज बघूयात घरच्या घरी लाल मिरची पावडर कशी बनवायची ते। त्यासाठी इथे मी 1 किलो लवंगी मिरची घेतली आहे। बऱ्याच वेळा मिरची बाजारातून आणली की त्यावर पाणी मारलेलं असतं, त्यामुळे मिरची खूप नरम असते। म्हणून मी मिरची इथे उन्हात वाळवून घेतली चांगली 1.5 दिवस। मिरची व्यवस्थित वाळली आहे, अगदी सहजपणे हाताने तुटते। अशीच मिरची आपल्याला छान वाळवून घ्यायची। मिरची छान वाळली की त्याचे देठही पटकन निघतात। इथे मी सर्व मिरचीचे देठ काढून घेणार आहे। त्याचप्रमाणे इथे मी 1 किलो शंकेश्वरी मिरची घेतली आहे, तीही 1.5 दिवस उन्हात वाळवून त्याचे देठ काढून घेणार आहे। त्याचप्रमाणे इथे मी 1 किलो बेडगी मिरची घेतली आहे, तीही 1.5 दिवस उन्हात वाळवून त्याचे देठ काढून घेतले आहेत। इथे सर्व मिरच्या मी वाळवून देठ काढून घेतल्या आहेत। आता या मिरच्या मी घरीच मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही बाहेर डंकामधूनही कुटून आणले तरी चालेल। सर्वप्रथम मी मास्क लावून घेणार आहे। घरी जर करणार असाल तर मास्क लावून घ्या आणि ग्लोव्ज असतील तरी घातले तरी चालतील, म्हणजे हातांचीही आग होणार नाही व मास्क लावल्यामुळे आपल्याला ठसका किंवा शिंका येणार नाहीत। सर्वप्रथम मी लवंगी मिरची बारीक करून घेणार आहे। मिक्सर लावून झाला की 5-7 सेकंद झाकण काढायचं नाही, मिरची पावडर खाली बसू द्यायची। त्यानंतर मिक्सरचं झाकण काढून घ्यायचं। मिक्सरचं झाकणही काढताना आपण ज्या बाजूला उभे राहिलोय त्या किंवा थांबलोय त्या बाजूच्या त्याच्या विरुद्ध बाजूने मिक्सरचं झाकण काढायचं, म्हणजे जर मिरची पावडरचा उडाली थोडीफार तर ती आपल्या विरुद्ध दिशेला उडते। आपल्या बाजूने जर आपण झाकण उघडलं तर ती आपल्या तोंडावर, म्हणजे आपल्याला ठसका लागू शकतो। म्हणून नेहमी उघडताना आपल्या विरुद्ध दिशेने उघडावं। झाकण उघडून चाळणीमध्ये ओतून व्यवस्थित चाळून घ्यायचं। जर मिरची पावडर चाळल्या जात नसेल तर यामध्ये 1 कॉईन टाकावा व चाळून घ्यावी। इथे एवढा जो चाळ निघाला आहे तो चाळ मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे व त्यामध्ये बसेल तेवढी मिरची घालून घेणार आहे व पुन्हा बारीक करून घेणार आहे। याचप्रमाणे मी सर्व मिरची पावडर तयार करून घेतली आहे, म्हणजे हे शेवटी चाळ राहिला आहे तो मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून ठेवणार आहे। इथे ही 1 किलोची मिरची पावडर तयार आहे, लवंगी मिरचीची पावडर करून तयार झाली आहे। याचप्रमाणे मी आता शंकेश्वरी मिरची बारीक करून घेणार आहे व त्याच भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे चाळून। हा जो चाळ आहे तो पुन्हा त्याच भांड्यामध्ये घालून घेणार आहे व आधीप्रमाणे सर्व प्रोसेस करून घेणार आहे। इथे तुम्ही कलरमध्ये फरक बघू शकता। आता इथे 2 किलो मिरची पावडर करून तयार झाली आहे व तो जो शेवटी चाळ आला आहे तो मी पुन्हा त्याच भांड्यामध्ये काढून घेतला आहे। इथे लवंगी मिरची व शंकेश्वरी मिरची 2 किलो मिरचीची पावडर करून झाली आहे व या भांड्यामध्ये बसणार नाही आहे अजून 1 किलोची मिरची पावडर, म्हणून मी हे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते। इथे मी सर्व मिरची पावडर मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे, त्यामुळे अजून 1 किलो मिरची पावडर सहजपणे या भांड्यामध्ये बसेल। आता बेडगी मिरची राहिली आहे ती बारीक करून घेते त्याच भांड्यामध्ये। इथे तुम्ही बघू शकता तिन्ही मिरची पावडरच्या कलरमध्ये किती फरक आहे तो। आता 3 किलोची मिरची पावडर करून तयार झाली व शेवटी जे चाळा राहिला होता तिन्ही मिरच्यांचा तो पुन्हा एकदा मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे व यामध्ये चाळून घेतला आहे। आता साधारण अर्धी वाटी एवढा चाळा शिल्लक राहिला आहे, तो आपण मसाल्यामध्ये किंवा कोणतीही चटणी करायची असेल तर त्यामध्ये वापरू शकतो। आता मिरची पावडर टिकवून ठेवण्यासाठी किंवा छान कलर येण्यासाठी आपण काय करायचं ते बघूयात। इथे मी
1 किलो मिरची पावडरला 100 ग्रॅम याप्रमाणे मी मीठ घालून घेणार आहे। इथे माझी 3 किलो मिरची पावडर आहे, त्यामुळे मी 300 ग्रॅम मीठ वापरलं आहे। मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी छान मिक्स करून घेतली आहे मिरची पावडर व मीठ एकजीव करून घेतलं आहे। आता यामध्ये तेल घालणार आहे। साधारण 1 किलो मिरची पावडरला 150 ग्रॅम याप्रमाणे मी इथे तेल वापरणार आहे। 3 किलो मिरची पावडरसाठी मी इथे 450 ml तेल वापरलं आहे। तेल व्यवस्थित घालून घ्यायचं आहे। व त्यानंतर चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे तेल व मिरची पावडर। आता यामध्ये गुठळ्या राहायला नकोत, त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्व मिरची पावडर थोडी थोडी घेऊन मिक्सरला फिरवून घेणार आहे, त्यामुळे गुठळ्या राहत नाहीत व मिरची पावडरमध्ये तेल व मीठ व्यवस्थित मिक्स होतं। इथे मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे। आता तुम्ही बघू शकता मिरची पावडरला कसा छान कलर आला आहे तो। इथे ही मिक्सरला फिरवायच्या आधीची व मिक्सरला फिरवल्यानंतर किती छान कलर आला आहे तो तुम्ही बघू शकता। याप्रमाणेच मी सर्व मिरची पावडर मिक्सरला फिरवून घेणार आहे। इथे मी सर्व मिरची पावडर मिक्सरला फिरवून घेतली आहे। आता आपण साठवणीसाठी जी बरणी वापरणार आहे ती स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळवून घ्यायची आहे। इथे मी 2 हिंगाचे खडे घेतले, ते खाली ठेवून घेणार आहे व 2 तमालपत्र घेतले, तेही मी खाली ठेवून घेणार आहे। यामुळे आपल्या मिरचीला जाळी वगैरे लागत नाही, मिरची पावडर छान टिकते। आता सर्व मिरची पावडर भरून घ्यायची आहे, जेवढी बरणीमध्ये बसेल तेवढी। व्यवस्थित दाबून आपल्याला बरणी भरायची आहे। इथे मी पूर्ण बरणी व्यवस्थित भरून घेतली आहे दाबून, कुठेही रिकामी जागा राहिली नाही आहे। आता बरणी पूर्ण भरल्यानंतर वरच्या साईडला पण मी 2 हिंगाचे खडे ठेवून घेतलेत आणि 1 तमालपत्र ठेवून घेतलं आहे व बरणीचं झाकण आता घट्ट बंद करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पॅक करून छान वर्षभर मिरची पावडर साठवून ठेवू शकतो। आता आपण जी मिरची पावडर साठवणीसाठी बरणी ठेवली ती सारखी उघडायला लागू नये यासाठी काय करायचं, वापरासाठी आपण अशा छोट्या पिशव्या घ्यायच्या। इथे मी अर्धा किलोची पिशवी घेतली आहे, त्यामध्ये पण हिंगाचा 1 खडा टाकून घेते आहे आणि 1 तमालपत्र टाकून घेणार आहे व यामध्ये मिरची पावडर भरून घेणार आहे। पूर्ण मिरची पावडर भरून झाली की व्यवस्थित पिशवी दाबून पॅक करून घ्यायची आहे व स्टोअर करायची आहे। जेव्हा लागेल तेव्हा आपण अशा एक पिशवी काढून त्यामधलं वापरू शकतो, म्हणजे आपण जी बरणी भरून ठेवली आहे ती आपल्याला सारखी उघडायला लागणार नाही व आपली जी मिरची पावडर आहे ती हवेशी संपर्क येणार नाही मिरची पावडरचा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।